Hello friends, once again very welcome you all in this wonderful session of biology from Vidyaradna Academy. बघांनो, आजपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण पोल्यूशन म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यातल्या त्यात वॉटर पोल्यूशन म्हणजे नेमके काय किंवा वॉटर पोल्यूशनची नेमके सोर्सेस कुठले आहे याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. पण बेसिकली हा जो सीवेज वेस्ट आहे याला आपण कशा प्रकारची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे याबद्दल डिस्कशन करणार आहे. बघा मग कसं आहे की एक गोष्ट तर कॉमन आहे की पॉप्युलेशन वाढायले, त्याच्यानुसार डिमांड वाढायला आहे, त्याच्यामुळे पोल्यूशन हे होणार आहे, याच्यात काही वावगं नाहीच. पण आपण फक्त हे एवढं करू शकतो की होत असलेलं जे वॉटर पोल्यूशन आहे त्याला कसं हँडल करणं गरजेचं आहे किंवा त्याला कुठल्या अशा ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. कारण जेवढं जगभरात तयार झालेलं पोल्युटेड वॉटर आहे, या पोल्युटेड वॉटरला आपण वेगळ्या ठिकाणी स्टोअर तर करून ठेवू शकणार नाही, त्याला कुठल्या ना कुठल्या आपल्याला वॉटर बॉडीमध्ये पाठवावंच लागेल. पण हे पाठवत असताना कुठल्या अशा ट्रीटमेंट देऊन पाठवल्यानंतर पोल्युशनचा जो इम्पॅक्ट आहे थोडासा नलिफाय करता येईल किंवा थोडासा कमी करता येईल, याच्यासाठी काय प्रोटोकॉल्स घेऊन येणं गरजेचं आहे हे सांगणं म्हणजे काय, सीवेज वॉटर ट्रीटमेंट सांगणं. सगळ्यांना कळाले. मग सीवेज वॉटर म्हणजे नेमकं काय तर ह्यूमन एक्सक्रेटरी वेस्ट जे आहे किंवा ह्यूमन मॅनमेड मेकॅनिझमनं हॉस्पिटलमध्ये जनरेट होणारं वेस्ट असेल, हॉस्टेलमध्ये जनरेट होणारं किंवा कुठल्याही होममध्ये जनरेट होणारं असं कुठलंही म्युनिसिपल वेस्ट, त्याला कशी ट्रीटमेंट द्यायची हे आपण या बीटमध्ये शिकणार आहे. कन्सेप्च्युअली अगदी व्यवस्थित चाललोय बघा ना, आपण थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. बघा ना काय म्हटलं बघा, इट इज द प्रोसेस. काय केलं जातं या प्रोसेसमध्ये, रिमूव्हिंग कंटॅमिनंट. याच्यात फक्त आपल्याला कंटॅमिनंट काढायचे फ्रॉम म्युनिसिपल वेस्ट वॉटर. म्युनिसिपल वेस्ट वॉटर म्हणण्याचा अर्थ काय की म्युनिसिपालिटी जी असते ती आपला डेली काय करत असते, कचरा कलेक्ट करत असते. मग तो सॉलिड वेस्ट असेल तो कचरा कलेक्ट केला जातो किंवा आपलं जनरल घरामधून जनरेट होणारा कुठलाही लिक्विड फॉर्म ऑफ वेस्ट जर असेल तर त्याला ट्रीटमेंट काय करणं गरजेचं आहे. मग म्युनिसिपल वेस्ट वॉटर कंटेनिंग मेनली हाऊसहोल्ड सिवेज. जनरली ह्याच्यात काय असतं, हाऊसहोल्ड सिवेज आणि काही प्रमाणात नंबर 2 इंडस्ट्रियल वेस्ट सुद्धा असू शकतं. क्लिअर आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हाऊसहोल्ड सिवेज वेस्टमधलं आणि इंडस्ट्रियल वेस्टमधलं लक्ष व्यवस्थित द्या. हाऊसहोल्ड सिवेजमधलं किंवा इंडस्ट्रियल वेस्टमधलं आपल्याला काय रिमूव्ह करायचं बघा ना, कंटॅमिनंट रिमूव्ह करायचे आहेत. म्हणजे असे जे पॉयझनस कंटेंट्स आहेत जे पोल्युशनसाठी मेनली रिस्पॉन्सिबल आहेत किंवा बऱ्याचशा ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये ज्यांचा रोल हा कम्प्लीट ॲडव्हर्स आहे, अशा पर्टिक्युलर कंटॅमिनंटचं आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. म्हणून डेफिनेशन प्रॉपर लक्षात घ्या. काय म्हटलेले आहे डेफिनेशन, इट इज द प्रोसेस इन विच रिमूव्हिंग ऑफ कंटॅमिनंट फ्रॉम म्युनिसिपल वेस्ट वॉटर. मग ह्याच्यामध्ये जनरली काय असतं म्हणून सांगितलं आपण, हाऊसहोल्ड सिवेज आणि एक असतो इंडस्ट्रियल वेस्ट. तर ह्या दोन गोष्टींचे कंटॅमिनंट आपल्याला काय करायचे, काढून टाकायचे आहेत. क्लिअर आहे. बघा ना थोडंसं पुढे जाऊ. फिजिकल chemical and biological processes are used to remove contaminant and produce treated wastewater as a treated effluent that is safe enough for release into the environment. म्हणजे कुठलंही म्युनिसिपल वेस्ट जर असेल, आपण डायरेक्ट वॉटर कॅव्हिटीमध्ये किंवा वॉटर झोनमध्ये किंवा वॉटर बॉडीमध्ये जर डायरेक्ट पाठवलं तर कुठले प्रॉब्लेम्स होतात याबद्दल जनरली तुम्हाला आयडिया आलेली आहे. एक अल्गल ब्लूम व्हायला चान्स आहे, दुसरं युट्रॉफिकेशन व्हायला चान्स आहे, तिसरं बायोमॅग्निफिकेशन व्हायला चान्स आहे आणि एंटायर इकोसिस्टम ॲक्वॅटिकची इम्बॅलन्स व्हायला चान्स आहे. आणि असं वॉटर बिलकुल ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज केलं जाऊ शकणार नाही. इतक्या मोठ्या लेवलवरती ते त्याची क्वालिटी काय करतं, लॉस्ट करतं. म्हणून डायरेक्ट ॲज सच सिवेज वेस्ट पाठवण्यापेक्षा त्याला काय करणं गरजेचं आहे, अशी कुठली तरी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे जेणेकरून
त्याच्यातले कंटॅमिनेंट रिमूव्ह करता येते. मग कंटॅमिनेंट रिमूव्ह करण्यासाठी बरेचसे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यापैकी काही कंटॅमिनेंट रिमूव्ह करण्यासाठी आपण फिजिकल मेकॅनिझम यूज करू, ज्याच्यात फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन, क्लोरिनेशन हे अशा प्रकारचे फिजिकल मेकॅनिझम. काही ठिकाणी क्लोरिनेशन करणं, केमिकल रिॲक्शन करू. काही ठिकाणी त्याचा जर pH बदललेला असेल तर त्याच्यात pH बॅलन्स करण्यासाठी काय करता येणं शक्य आहे. त्याच्या केमिकल ॲक्शनमधला बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या केमिकल आहेत. आणि बायोलॉजिकल पॅरामीटरचाही यूज करू. का? कारण त्याच्यात जर ऑर्गॅनिक कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात असतील तर अल्गल ब्लूम तर होणारच आहे. मग ही अल्गल ब्लूम नदीमध्ये जाऊन होण्यापेक्षा आपण ऑलरेडी हे सिवेज वेस्ट वॉटर कलेक्ट करू, त्याच्यात मुद्दामहून अल्गल ब्लूम घडवून आणू आणि त्याच्यातले न्यूट्रिएंट्स आपण संपवून घेऊ आणि ही अल्गी कलेक्ट करून त्याचा कंपोस्ट तयार करू. आणि न्यूट्रिएंट फ्री वॉटर जर आपण रिव्हरमध्ये पाठवलं तर त्याच्यामुळे एक फायदा होतो की कुठल्याही प्रकारची अल्गल ब्लूम आता नंतर त्या नॉर्मल रिव्हरमध्ये होत नाही. म्हणजे सिवेज ट्रीटमेंट करत असताना काही आपण फिजिकल टूल्स वापरू, काही फिजिकल मेथड्स वापरू, काही ठिकाणी आपण केमिकल मेथड्स सुद्धा वापरणार आहेत. आणि इव्हन इतकंच नाही तर काही ठिकाणी आपण बायोलॉजिकल पॅरामीटरचाही यूज करून तिथं असणारं जेवढे काही पोल्युटंट्स आहेत याला रिमूव्ह करण्यासाठीचे सगळेच पर्याय आपण काय करणार आहेत, अवलंबणार आहे. हे एक लक्षात बघा ना. म्हणजे सांगायचं मला इतकं आहे की काही जे वेस्ट वॉटर असेल त्याला केमिकल मेथडनं प्युरिफाय करण्याचा प्रयत्न करू, काही फिजिकलनं, काही इव्हन बायोलॉजिकल पॅरामीटरनं. सगळ्यात शेवटी हाऊसहोल्ड सिवेज आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमधलं हे जे कंटॅमिनंट आहेत किंवा पॉयझनस कंटेंट आहेत ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. क्लिअर आहे बघा ना. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. सिवेज वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये म्युनिसिपल जे वेस्ट वॉटर असतं, ज्याच्यामध्ये हाऊसहोल्ड सिवेज वेस्ट वॉटर असेल किंवा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असेल, त्याच्यातलं सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं, कंटॅमिनंट काढायचे. मग हे कंटॅमिनंट काढत असताना काही वेळा तुम्ही फिजिकल मेथडचा यूज करणार आहेत, काही वेळा केमिकल मेथडचा आणि काही वेळा बायोलॉजिकल मेथडचा यूज करून अशा पद्धतीतले कंटॅमिनंट काय करायचे आहेत, आपल्याला कंप्लीट इलिमिनेट आउट करायचे, कंप्लीट काढून टाकायचे. बरोबर. बघा यांनी स्टेटमेंट काय वापरलं, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रोसेसेस आर यूज्ड सो ॲज टू रिमूव्ह काय, कंटॅमिनंट अँड प्रोड्यूस अ ट्रीटेड वेस्ट वॉटर. ते सगळ्यात शेवटी वेस्ट वॉटरच आहे, पण ते ट्रीटमेंट दिलेलं वेस्ट वॉटर आहे त्याला आपण ट्रीटेड इफ्लुएंट असं सुद्धा म्हणतात. आणि हे ट्रीटेड इफ्लुएंट इज अ सेफ, ही सेफ इनफ फॉर रिलीज इन टू एन्व्हायरमेंट, जे की सेफ आहे. आता मग कुठल्याही वॉटर बॉडीमध्ये गेलं तरी एवढा मेजर प्रॉब्लेम होणार, प्रॉब्लेम तर होणारच आहे बघा, पण एक मेजर प्रॉब्लेम होणार. कारण गोष्ट अशी आहे की वेस्ट वॉटरला तुम्ही बिलकुल स्टोअर कुठं करून ठेवायचं, त्याला कुठं ना कुठं रिलीज करायचंच आहे. बेटर ॲज सच रिलीज करण्यापेक्षा त्याला काहीतरी ट्रीटमेंट करून रिलीज करू, जेणेकरून त्याच्या कंटॅमिनंटचा, पोल्युटेड एन्व्हायरमेंटचा मेजर इश्यू किंवा मेजर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अशा प्रकारची आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. आणि ट्रीटमेंट दिलेलं जे वॉटर आहे त्यालाच आपण ट्रीटेड वेस्ट वॉटर जो आहे त्याला आपण काय म्हणू, ट्रीटेड इफ्लुएंट, दॅट इज सेफ इनफ टू रिलीज इन टू एन्व्हायरमेंट. पुढं, अ बाय प्रोडक्ट ऑफ अ सिवेज ट्रीटमेंट इज सेमी सॉलिड वेस्ट और स्लरी इज कॉल्ड ॲज अ सिवेज स्लज. बघा, बाय प्रोडक्ट ऑफ अ सिवेज ट्रीटमेंट काय म्हटलं, बाय प्रोडक्ट ऑफ अ सिवेज ट्रीटमेंट इज अ सेमी सॉलिड और वेस्ट कन्सिडर्ड ॲज अ सिवेज स्लज. आता बेसिकली सिवेज स्लज कुठं तयार होतो हे इथं नाही समजणार, कारण हे स्टेटमेंट आहे. सगळ्या शेवटी पुढे एक मी डायग्राम दाखवणार आहे आणि या डायग्रामवरती सिवेज स्लज कुठं तयार होतो याबद्दलचं एक कंप्लीट एक मेकॅनिझमच आहे, ती पुढं सांगू. स्लज हॅज बीन अंडरगॉन फर्दर ट्रीटमेंट बिफोर बिंग सुटेबल फॉर डिस्पोजल अँड ॲप्लिकेशन टू लँड. हे दोन स्टेटमेंटकडे बघा आपण पाठीमागे येऊन नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करू. चालते. सगळ्यात पहिल्यांदा आता मी डायरेक्ट मेकॅनिझमवरती जातो, जिथं आपण हे सिवेज वेस्ट वॉटर प्लांट सांगणार आहे. ही आहे बेसिक मेकॅनिझम. बघा ना, लक्ष द्या, अगदी व्यवस्थित लक्ष द्या. बघा ना, कायम स्टुडंट्स याच बीटमध्ये कन्फ्यूज असतात, कायम कन्फ्यूज असतात, प्रत्येक वेळी लक्ष द्या. बघा ना, बघा मी तुम्हाला दोन ट्रीटमेंट सांगतो बेसिक. एक ई ट्रीटमेंट आहे
प्रायमरी ट्रीटमेंट आणि दुसरी एक बी ट्रीटमेंट देणार आहे वेस्ट वॉटरला आणि याला म्हणतो मी सेकंडरी ट्रीटमेंट. काही अडचण नाही. प्रायमरी ट्रीटमेंट सेकंडरी. मग प्रायमरीची सुरुवात कशी पहिली आहे लक्ष व्यवस्थित द्या. बघा ना काय केलं बघा, आपण जे गावामधून किंवा कुठल्याही शहरामधून येणारं जे सिवेज वेस्ट आहे म्हणजे याला आपण काय म्हणू रॉ सिवेज, याला काय म्हटलं बघा ना आपण रॉ सिवेज. या रॉ सिवेजचं सगळ्यात पहिल्यांदा एक प्रोसेस करायची आहे आणि ती म्हणजे काय आहे फिल्ट्रेशन. काय करतो बघा ना आपण सगळ्यात पहिल्यांदा फिल्ट्रेशन. आणि फिल्ट्रेशन करण्यासाठी बऱ्याचशा चाळण्या वापरल्या जातील ज्याला आपण स्क्रीनिंग किंवा स्क्रीन्स चाळण्या वापरल्या जातात. मग ह्या चाळण्यामधून नेमकी कुठले कंटेंट सेपरेट होतात बघा. पहिलं ट्रीटमेंट रॉ सिवेज आलंय म्हणजे गावातून कुठल्याही शहरातून वेस्ट वॉटर येणं सुरू आहे. वेस्ट वॉटरला सगळ्यात पहिली ट्रीटमेंट आपण फिजिकल ट्रीटमेंट देतो आणि या फिजिकल ट्रीटमेंट पैकी आपण पहिली ट्रीटमेंट स्क्रीनिंग म्हणजेच काय फिल्ट्रेशन. मग फिल्ट्रेशनमध्ये काय सेपरेट आउट होईल बघा नो सिवेज वेस्ट वॉटरमध्ये काही प्लास्टिक कॅरी बॅग्स असतील, काही प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा काही ग्लास बॉटल्स असतील, काही दगड असतील, काही चिखल असेल, काही माती असेल किंवा मातीचे खडकाचे छोटे छोटे पार्ट्स असतील किंवा काही कपडे वाहत असतील, काही जणांचे प्लास्टिक मटेरियल मग पेन असेल, काही कुठलंही नॉन डिझॉल्व्ड मटेरियल जे आहे जे वॉटरमध्ये सोल्युबलाइज होऊ शकत नाही असं कुठलंही कंटेंट प्लास्टिक बॉटल हे ते काहीही असेल हे सगळ्यात शेवटी फिल्ट्रेशनमध्ये वॉटरमध्ये न सोल्युबलाइज होणारे सगळेच्या सगळे कंटेंट इथं फिल्ट्रेशन दरम्यान आपण काय करू सेपरेट आउट करू, तिथं सेपरेट करून टाकू. पहिली ट्रीटमेंट फिल्ट्रेशन बरोबर. आता फिल्ट्रेशनच्या नंतर हे जे टिपिकल फिल्ट्रेट आहे लक्ष द्या, फिल्ट्रेशनच्या नंतर हे जे टिपिकल फिल्ट्रेट आहे कम्युनिटरमध्ये पाठवलं जातं आणि हे कम्युनिटर कंटिन्युअसली काय करत जातं फिरत जातं आणि ह्या कम्युनिटरमुळं त्याच्यामध्ये जे पूर्ण पाणी आहे किंवा काही गोष्टी ज्या असतात ज्या थोडेसे मोठे मोठे दगड असतील, मोठे मोठे तर खरं तर चाळणीत निघून गेलेत, त्याच्यापेक्षा छोटेशा आकाराचे ह्यांचं सुद्धा आपण काय करतो कंप्लीट ग्रीटिंग करून टाकतो म्हणजे कंप्लीट पाणी तयार करतो जेणेकरून पुढं हे जे येणार आहे ते ग्रीट डिस्पोजलमध्ये येणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे की काही जी कंटेंट्स असतात ती पाण्याच्या वर तरंगणारी असतात म्हणजे फार छोटी पार्टिकल्स असतात. तर ह्याच्यासाठी पहिली ट्रीटमेंट तर मी सांगितली फिल्ट्रेशन. आता बघा ना या कम्युनिटर आणि ग्रीट चेंबरमध्ये दुसरी गोष्ट काय केली जाते सेडिमेंटेशन. आता सेडिमेंटेशन म्हणजे नेमकं काय सांगा बघा नो या पर्टिक्युलर कंटेंटला एक सेडिमेंटेशन टँक मध्ये टाकलं जाईल. ही सुद्धा सेडिमेंटेशनच्या दोन तीन प्रोसेस आहेत. 3 वेळा सेडिमेंटेशन केलं जातं. सेडिमेंटेशन म्हणजे नेमकं काय की पाण्याला 24 तास न हलता कंप्लीट स्टोअर करायचं जेणेकरून काय होतं की त्याच्यातले जे थोडे थोडे कंटेंट्स असतात जे छोटे छोटे सँड पार्टिकल्स असतात ते ऑटोमॅटिकली काय होतील हळूहळू 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 पर्क्युलेट होत 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 अगदी बॉटमला जाऊन बसतील. म्हणजे चिखल असेल किंवा माती असेल सॉइल पार्टिकल्स असतील हे कुठं जाणं गरजेचं आहे हळूहळू हळूहळू बॉटमला. आणि हे बॉटमला जाऊन बसणं यालाच काय म्हणतो आपण बघा ना सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन सगळ्यात पहिली प्रोसेस फिल्ट्रेशन, दुसरी प्रोसेस सेडिमेंटेशन. बघा तिसरी प्रोसेस करणार आहे काही पार्टिकल्स जे असतात इतकी स्मॉलर असतात ते सेपरेट व्हायला तयारच नाहीत किंवा यांच्यामध्ये काही बॅक्टेरिया सुद्धा असतात ज्या की डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया सुद्धा असतात याला फ्री करणं गरजेचं आहे. म्हणून तिसरी प्रोसेस केली जाते क्लोरिनेशन. क्लोरीनची ट्रीटमेंट दिली जाते आणि क्लोरीनच्या ट्रीटमेंटमुळे होतं काय की जेवढे डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहेत त्यांचंही हळूहळू सेपरेशन किंवा किलिंग केलं जातं. मग सॅलमोनेला टायफी असेल, व्हायब्रिओ कॉलरी असेल जी की कॉलरा आणि टायफॉइड कॉज करते, अशांना जर डेड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं क्लोरिनेशन ट्रीटमेंट द्यावी लागते. सेडिमेंटेशनच्या नंतर ट्रीटमेंट दिली क्लोरिनेशन. मग इथपर्यंत ज्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत बघा ना
फिजिकल ट्रीटमेंट झाल्या ना, म्हणजे फिल्ट्रेशन करणं असेल, सेडिमेंटेशन असेल किंवा क्लोरिनेशन असेल, या दोन तर कम्प्लिटली कशा आहेत, फिजिकल प्रोसेस आहेत. क्लोरिनेशन एक केमिकल प्रोसेस आहे. या तीनही प्रोसेस, फिजिकल आणि केमिकल प्रोसेस, ह्या सगळ्या कशा आहेत, प्रायमरी ट्रीटमेंट आहे. आणि प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आपण फिजिकल आणि केमिकल पॅरामीटरना सेपरेट आउट करण्याचा प्रयत्न करतो. पण सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये बघांनो, ही कम्प्लिटली एक बायोलॉजिकल ट्रीटमेंट असते. बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे ही. कोणती? सेकंडरी ट्रीटमेंट ही एंटायरली बायोलॉजिकल आहे. प्रायमरी ट्रीटमेंट त्याच्यापैकी फिल्ट्रेशन आणि सेडिमेंटेशन ह्या ट्रीटमेंट कशा आहेत बघा, फिजिकल. आणि क्लोरिनेशन ही मात्र ट्रीटमेंट कशी आहे, केमिकल आहे. म्हणून मी सांगतोय काय की केमिकल आणि फिजिकल या दोन्ही ट्रीटमेंट फक्त आपण प्रायमरीत वापरतो. सेकंडरीमध्ये जनरली आपण वापरत असणारी जी ट्रीटमेंट आहे ती बायोलॉजिकल आहे. ती कशी बघा, इथं आपण सर्वात पहिल्यांदा फिल्ट्रेशन केलं, हळूहळू हळूहळू आपण काय केलं, सेडिमेंटेशन इथंपर्यंत केलं, आणि इव्हन इथं क्लोरिनेशन करून छोटे छोटे पार्टिकल परत सेपरेट आउट केले. बरं बघा नो, हे जे खालचा जो मॅटर आहे, चिखल असेल हे सेडिमेंट होणारं ग्रीट पार्टिकल असतील किंवा सॉइल पार्टिकल असतील, हे रॉ मटेरियल आहे. पण हे जे रॉ मटेरियल आहे ते प्रायमरी ट्रीटमेंटचं रॉ मटेरियल आहे ना. मग हे प्रायमरी ट्रीटमेंटचं जे रॉ मटेरियल आहे याला आपण प्रायमरी स्लज म्हणतो. याला काय म्हटलं बघा ना आपण, प्रायमरी स्लज म्हणतो. आणि हे जे प्रायमरी स्लज आहे ते आपण कुठं पाठवतो बघा, प्रायमरी स्लज हे स्लज ट्रीटमेंट आणि डिस्पोजलसाठी पाठवतो. म्हणजे सगळ्यात शेवटी याचा खत तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. सगळ्यांना कळालं काय काय केलं बघा ना आपण, फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन, क्लोरिनेशन. फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन, क्लोरिनेशन ह्या कशाच्या प्रोसेस आहेत, प्रायमरी ट्रीटमेंटचा हा भाग आहे. फिल्ट्रेशनच्या दरम्यान आपण नॉन सोल्युबल कंटेंट काय केले, रिमूव्ह केले. सेडिमेंटेशनच्या दरम्यान आपण सँड पार्टिकल, सॉइल पार्टिकल सेपरेट आउट केले. आणि क्लोरिनेशनच्या दरम्यान डिसीज कॉजिंग मायक्रोबला सेपरेट करण्यासाठी आपण क्लोरिनेशन ट्रीटमेंट वापरली. बरं, या दरम्यान तयार होणारा जो काही रॉ मटेरियल आणि एक्सेस वेस्ट आहे त्यालाच तर आपण काय म्हणलं, प्रायमरी स्लज. आणि हा प्रायमरी स्लज स्लज डायजेस्टर किंवा स्लज ट्रीटमेंट डिस्पोजलसाठी वेगळ्या चेंबरमध्ये घेऊन येणार आहेत. क्लिअर आहे, काय अडचण नाही. आता बघांनो, सेडिमेंटेशन, प्युरिफिकेशन, क्लोरिनेशन झालेलं हे वाटेल. आपण आता थोडंसं वर अपलिफ्ट केले, या टँकमध्ये चालले. आणि या टँकचं नाव आहे एरेशन टँक. बघा नो, एरेशन टँकमध्ये काय केलं जातं बघा, एरेशन टँकमध्ये ॲजिटेशन केलं जातं, म्हणजे एअरचं मिक्सिंग केलं जातं किंवा एअर कॉम्प्रेसर थ्रू इथं एअर ही पास केली जाते. बघा मी काय म्हटलं, हे जे वॉटर आहे आपण कुठं आणलं, एरेशन टँकमध्ये आणलं. आणि याच्या साईडला एअर कॉम्प्रेसर आहे. एअर कॉम्प्रेसर थ्रू आपण ह्याच्यामध्ये एअर पास करतो. एअर पास केल्यामुळे होतं काय की इथं सगळ्या ठिकाणी एरोबिक कंडिशन तयार होते, म्हणजे ऑक्सिजन रिच कंडिशन तयार होते. बरं, आपण इथं ऑक्सिजन रिच कंडिशन का तयार करून द्यायला, हे थोडंसं लॉजिक लक्षात येईल का बघा. सिंपल लॉजिक आहे, कारण नॉन सोल्युबल कंटेंट सेपरेट केलेत, सॉइल चिखल सेपरेट केला, बॅक्टेरियालाही सेपरेट केलं, पण एका गोष्टीला आपण सेपरेट केलेलं नाही. आणि ती म्हणजे काय की याच्यामध्ये असणारं ऑर्गॅनिक फूड किंवा इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स याला आपण सेपरेट केलेलं नाही. मग हे जर वॉटर ॲज सच आपण रिव्हरमध्ये पाठवलं तरी देखील मेजर प्रॉब्लेम होतोच वागणं. भले त्याच्यात प्लास्टिक आलेलं नसेल किंवा सॉइल आलेलं नसेल, पण ऑर्गॅनिक कंटेंट आलेले आहेत म्हणजे तिथं परत अल्गल ब्लूम होऊन ॲक्वॅटिक ॲनिमल डेड व्हायला चान्स आहे. म्हणून आपलं मेन लॉजिक इथं असं ठरणार आहे की इथं आपण अल्गी वाढवणार आहेत आणि अल्गी वाढवून मायक्रोब्स वाढवून तिथं असणारे सगळे ऑर्गॅनिक कंटेंट आपल्याला सेपरेट आउट करायचे आहेत. मग सगळे ऑर्गॅनिक कंटेंट जर सेपरेट आउट करायचं असेल तर त्यांना ऑक्सिजन तर भरपूर लागेल ना, कारण ऑक्सिडेशन ऑफ फूड करायचं असेल तर ऑक्सिजन लागतो. मग ऑक्सिजन तर एअरमध्ये आहे, म्हणून आपण एअर कॉम्प्रेसर थ्रू या ठिकाणी काय अवेलेबल करून दिलं, ऑक्सिजन अवेलेबल केलंय. म्हणजे फुल्ली ऑक्सिजनेटेड इथं मटेरियल तयार करून ठेवलं, वॉटर तयार केलं आणि याला थोडंसं पुढे घेऊन आलो आणि या ठिकाणी आपण सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये घेऊन आलो. बरं, सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये आपण टाकणार काय आहे थोडंसं लक्षात घ्या. सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये आपण इथं अल्गी वाढवणार. काय वाढवतो बघा ना, अल्गी.
इथं मोठ्या प्रमाणात अल्गल ब्लूम घडवून आणायचं या टँकमध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणात अल्गल ब्लूम इथं घडवायची, आर्टिफिशियली अल्गल ब्लूम घडवून आणायची. मग मला सांगा, अल्गल ब्लूम जर झाली म्हणजे अल्गी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हिगरस वाढत जातील, कारण न्यूट्रिएंट रिच वॉटर आहे. अल्गी ह्यातलं न्यूट्रिएंट खाऊन 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 स्वतः मल्टिप्लाय होतील, स्वतः व्हिगरस ग्रोथ शो करतील. पण यांच्यासाठी लागणारा ऑक्सिजन आपण कॉम्प्रेसर थ्रू प्रोव्हाइड केलंच आहे की. मग मला सांगा, अल्गी ज्या वाढलेल्या आहेत, या अल्गीला आपण परत सेपरेट करून कुठं टाकणार आहे? यातली अल्गी जी सेपरेट करून परत स्लज डायजेस्टर मध्ये आणून टाकणार, परत अल्गी वाढवणार, परत स्लज डायजेस्टर मध्ये टाकणार, परत अल्गी वाढवणार, परत स्लज डायजेस्टर मध्ये टाकणार. मग असं रिपीटेड केल्यानंतर आता मला सांगा, नंतर ह्याच्यात जर न्यूट्रिएंट्स शिल्लक नाही राहिले, फर्दर अल्गी वाढेल का? मग समजा अल्गी न वाढणार हे जे वॉटर आहे, परत ते पुढे घेतलं जातं आणि परत इथं काही डिसइन्फेक्टंट कंटेंट, कारण अल्गी वाढत असताना परत इन्फेक्शन झालेला चान्स असू शकतो, म्हणून या वॉटरला परत डिसइन्फेक्शन करणं गरजेचं आहे. म्हणून इथून जे वॉटर आहे ते परत डिसइन्फेक्टंट ऍड करून डिस्चार्ज केलं जातं टर्शरी ट्रीटमेंटसाठी. डिस्चार्ज केलं जातं इथून पुढे टर्शरी ट्रीटमेंटसाठी, आणि टर्शरी ट्रीटमेंटमध्येही परत रिपीटेड बायोलॉजिकल पॅरामीटरनं त्याला प्युरिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा काही जी कंटेंट्स असतात म्युटेशन कॉजिंग लीड आर्सेनिक, याचं टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? सेपरेशन केलं जातं. पण आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली की सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये इथं आपण अल्गल ब्लूम घडवून आणून यातली अल्गीचा पार्ट इकडे सेपरेट केलाय, आणि इकडून प्रायमरी ट्रीटमेंट पासून जनरेट होणारा जो चिखल आहे तो सुद्धा आपण स्लज ट्रीटमेंटमध्ये डिस्पोजलसाठी घेऊन आलोय. याच्यापासून तर पुढे कंपोस्ट बनत जाईल. पण हे जे वॉटर आहे बघा, हे जे वॉटर आहे ते परत इरेशन टँकमध्ये आपण घेऊन येतो, परत एअर मिक्स करतो, परत अल्गी वाढवतो, अल्गी सेपरेट करतो, परत याला असं रिपीटेड 2-4 वेळा केल्यानंतर याच्यात कुठलंही ऑर्गॅनिक कंटेंट आता शिल्लक राहत नाही. आणि असं ऑर्गॅनिक कंटेंट फ्री वॉटर आता रिव्हर मध्ये जरी पास ऑन केलं तरी देखील आता कुठलाही मेजर इश्यू होणार नाही. का? कारण एकतर प्लास्टिक बॉटल, ग्लास किंवा त्याच्यानंतर काही नॉन सोल्युबल कंटेंट्स, प्लास्टिक बॅग्स, दुधाच्या बॉटल्स, असं कुठलंही कंटेंट आता त्याच्यात नाही. दुसरं, चिखल नाही, खडे नाहीत, मातीचे कुठलेही पार्टिकल्स नाहीत, बॅक्टेरिया सुद्धा नाहीत, कारण क्लोरिनेशन ट्रीटमेंटमुळे या बॅक्टेरिया डिसीज कॉजिंग एजंटला आपण सेपरेट केलं. इतकंच नाही तर त्याच्यातले ऑर्गॅनिक कंटेंट सुद्धा आपण सेपरेट आउट केलेले आहेत. ऑर्गॅनिक कंटेंट बी सेपरेट केले, आणि इवन फर्दर डिसइन्फेक्शन ऍड करून हे वॉटरला आपण पूर्वीच्या कंपॅरिझन मध्ये थोडंसं मोर प्युअर केलं. आता हे जर वॉटर रिव्हर मध्ये गेलं तर त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा कुठल्याही प्रकारचा तो पोल्युशन कॉज करणार नाही. म्हणजे ह्या वॉटरला आपण काय दिलं? सिवेज वॉटर ट्रीटमेंट थ्रू ट्रीट केलं. आणि ह्याच्यामध्ये बेसिक 2च गोष्टी केल्या. एक प्रायमरी ट्रीटमेंट. मग तुम्ही प्रश्न असेल की प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये केलं काय? पहिली गोष्ट फिल्ट्रेशन, दुसरी गोष्ट सेडिमेंटेशन, तिसरी गोष्ट क्लोरिनेशन. फिल्ट्रेशनमध्ये नॉन सोल्युबल कंटेंट सेपरेट केले, त्याच्यानंतर सेडिमेंटेशनमध्ये सॉइल पार्टिकल सेपरेट केले, क्लोरिनेशनमध्ये डिसीज कॉजिंग एजंट्स सेपरेट केले. ही झाली प्रायमरी ट्रीटमेंट. आणि प्रायमरी ट्रीटमेंटच्या दरम्यान तयार झालेलं जे स्लज होतं ते स्लज डायजेस्टरमध्ये आपण खाली इथं घेऊन आलो, आणि वरच्या वॉटरला आपण पुढे पास ऑन केलं सेकंडरी ट्रीटमेंटसाठी. सेकंडरी ट्रीटमेंट ही एंटायरली बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट ह्याच्यासाठी कारण तिथं आपण अल्गल ब्लूम घडवून आणतो, अल्गी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवतो. अल्गी वाढवण्याचं मेन लॉजिक असं आहे की ही अल्गी पुढं जर आपण असंच वॉटर पाठवलं तर अल्गल ब्लूम होऊन परत नेचरमध्ये अल्गल ब्लूमचा परत प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून अल्गी इथंच वाढवायची जेणेकरून न्यूट्रिएंट संपवले जातील. पण न्यूट्रिएंट संपवण्यासाठी अल्गल वाढवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असल्यामुळं आपण एअर कॉम्प्रेसर थ्रू एरेशन क्रिएट करतो, अल्गल ब्लूम घडवून आणतो, अल्गीचा पार्ट परत स्लज डायजेस्टरमध्ये खत तयार करण्यासाठी वापरला जातो. अशी रिपीटेड 2-3 वेळा केल्यानंतर आता नंतर अल्गी वाढतच नाहीत, कारण मिनरल्स नाहीत. मग असं जे वॉटर आहेत नंतर डिसइन्फेक्टंट ऍड करून डायरेक्ट डिस्चार्ज केलं जातं. पण त्याच्यानंतरही काही ट्रीटमेंट्स असतात, टर्शरी ट्रीटमेंट असते. आणि टर्शरी ट्रीटमेंटमध्ये आवागांनो म्युटेशन कॉजिंग जेवढे मेटल आयन्स असतात, ट्रेस मिनरल्स असतात, यांचं सुद्धा फर्दर सेपरेशन केलं जातं बाय युजिंग चार्ज. आले? चार्ज पार्टिकलचंही सेपरेशन केलं जातं. मग आता प्रश्न असा आहे, फिल्ट्रेशन सेडिमेंटेशन फिजिकल प्रोसेस आहे, क्लोरिनेशन केमिकल प्रोसेस आहे. फिजिकल अँड केमिकल आर पार्ट ऑफ अ प्रायमरी ट्रीटमेंट, अँड
ग्रोथ ऑफ अल्गी इज एंटायरली अ बायोलॉजिकल प्रोसेस. प्रश्न असा आहे की सेकंडरी ट्रीटमेंट पासून तयार होणारा हा जो रॉ मटेरियल आहे सेकंडरी स्लज आणि इथून तयार होणारे प्रायमरी स्लज, हे दोनही स्लज हे स्लज डिस्पोजलमध्ये टाकले जातात. पण बघांनो, इथून जर सगळेच्या सगळे अल्गी कलेक्ट केलं तर फर्दर न्यूट्रिएंट आहेत का नाही चेक करण्यासाठी परत थोडंसं अल्गी ॲज अ म्हणजे जसं दुधात दही टाकलं जातं विरजन करण्यासाठी, फर्दर थोडंसं अल्गी ॲड करून खरंच अल्गी ग्रो होतात का नाही ह्याचं सुद्धा प्रॉपर चेकअप रिपीटेडली केलं जातं, जेणेकरून वॉटर आपण एन्व्हायरमेंटमध्ये पाठवत असतानाचं जे इफ्लुएंट आहे ते न्यूट्रिएंट फ्री असणं गरजेचं आहे, जेणेकरून नेचरमध्ये गेल्यास ते कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. क्लिअर. आता बघा ना, पाठीमागं येऊन ते दोन स्टेटमेंट समजून घेऊ. अ बाय प्रोडक्ट ऑफ सिवेज ट्रीटमेंट इज सेमी सॉलिड सेमी स्लरी, याला आपण सिवेज स्लज म्हटलं. आता डायग्राममध्ये जर सांगायचं असेल तर सिवेज स्लजची डायग्राम बघा ना, हे बघा, हे प्रायमरी स्लज असेल किंवा सेकंडरी स्लज असेल, हा सेमी सॉलिड स्लरी आहे, चिखलाची किंवा मातीची स्लरी आहे, बरोबर आहे. आणि द स्लज हॅज अंडरगोन फर्दर ट्रीटमेंट बिफोर बिंग सुटेबल डिस्पोजल अँड ॲप्लिकेशन टू लँड. आणि याला सुद्धा बघा ना, लँडवरती पाठवत असताना, स्लजला सुद्धा लँडवरती पाठवत असताना त्याचीही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली जाते, जेणेकरून ते परत क्रॉपिंग सिस्टमला अफेक्ट करू नये म्हणून. क्लिअर आहे. बघा ना, सिवेज ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय केलं याच्याबद्दलचं थेरॉटिकल नोट्स तुम्हाला राहाव्यात म्हणून मी हे घेतलंय. कारण एक गोष्ट अशी आहे, खरं तर ह्या गोष्टी मी तुम्हाला डायग्रामवरती बेसिकली समजून सांगितल्यात, पण एक तुमच्यासाठी रीडिंग मटेरियल अवेलेबल हवं म्हणून ह्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. पण तरी देखील पटपट अगदी पुढच्या 5 ते 10 मिनिटात ह्याला पटकन वाचून घेऊ, जेणेकरून तुम्हाला कुठलाही पॉईंट स्किप झाल्यासारखं वाटणार नाही. बघा, स्क्रीन द वेस्ट वॉटर अँड एंटर द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट टू रिमूव्ह द लार्ज आयटम फ्रॉम द सिवेज. द गोल ऑफ दिस स्टेप इज टू रिमूव्ह डेबरीज दॅट कुड डॅमेज द इक्विपमेंट. म्हणजे प्लास्टिक असेल, जो इक्विपमेंटला फर्दर पुढच्या इक्विपमेंटला प्रॉब्लेम करणारं जे काही मटेरियल असेल, डेबरीज असतील, नॉन सोल्युबल प्लास्टिक वगैरे जे असेल त्याचं सेपरेशन केलं. रिमूव्ह ग्रीट, चिखलाचे पार्टिकल रिमूव्ह केले बाय पासिंग सिवेज थ्रू द ग्रीट चेंबर. परत काय केलं, पंप द स्क्रीन्ड वेस्ट वॉटर इन टू सेडिमेंटेशन टँक. आणि सेडिमेंटेशन टँकमध्ये सुद्धा सेडिमेंटेशन घडवून आणलं आणि फोर्सिंग वॉटर इन टू द एरेशन टँक. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, एजेटिंग म्हणतो. एजिटेशन म्हणजे नेमकं काय बघा ना, की एखाद्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी कॉम्प्रेसर थ्रू एअर पास करणं याला म्हणतात एजिटेशन. त्याच्यानंतर बघा ना, आपण काय केलं, स्कीम द सरफेस ऑफ वास्ट वॉटर. आता काही वेळा ऑइल पार्टिकल, सोप स्कम असेल किंवा ग्रीस असेल, हा जो वर तरंगत असणारा जो पार्ट आहे, कारण सगळ्यात शेवटी सेडिमेंटेशनच्या दरम्यान तर चिखल सेपरेट केला, पण काही फेस आलेला असतो, काही स्कम आलेला असतो, काही ऑइल सोप पार्टिकल्स असतात, ह्याला सुद्धा रिमूव्ह केलं जातं. आणि असा जो टॉप म्हणजे रेक ऑफ टॉप ऑफ द टँक जो असतो त्याला आपण काय म्हणतो, स्कम. म्हणजे नॉन सोल्युबलच पार्ट, पण वॉटरच्या सरफेसवरती ऑइली रिच पार्ट, साबणाचा फेस असेल, ग्रीस असेल, ऑइल असेल, हा जो पार्ट असतो या पर्टिक्युलर पार्टला काय म्हणतात, स्कम. स्कम सुद्धा काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. कलेक्ट स्कम स्लज इन टू अ सिंगल स्लज प्रोसेसिंग युनिट अँड फर्दर ट्रीटमेंट. आणि अनएरोबिक डायजेशन प्रोसेसमध्ये सॉलिड वेस्ट पार्टिकलचं सुद्धा तिथं मिथेन गॅस प्रोडक्शनसाठी त्याचा यूज केला जाईल. बघा ना, तयार होणारा प्रायमरी ट्रीटमेंटमधून आणि सेकंडरी ट्रीटमेंटमधला जो स्लज आहे त्याचं डिकम्पोजिशन करत असताना आपण मिथेनोजेनिक बॅक्टेरियाचा यूज करून मिथेन ॲज अ बाय प्रॉडक्ट सुद्धा तयार करू शकतो. जसं आपला जर नॉर्मल शेणखत असतो त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करत असतो आणि या बायोगॅसचा यूज तर होतच असतो. अल्टिमेटली काही अमाऊंटमध्ये आपल्याला कंपोस्ट सुद्धा मिळतं. तर कंपोस्ट प्रिपरेशनच्या दरम्यान आपण एक्स्ट्रा ॲज अ मिथेन गॅस प्रोडक्शन सुद्धा करू शकतो. फिल्टर द वेस्ट वॉटर थ्रू सँड, रिमूव्ह एक्सेस आयरन, कॅल्शियम and some bacteria and remaining solid particle in the water and filtrate the waste water should also reduces the color and water more transparent. आता वॉटर कसं मोर ट्रान्सपरंट बनत जातं. नंतर आपण वेस्ट वॉटरला क्लोरिनेशन ट्रीटमेंट दिले सो ॲज टू रिमूव्ह बॅक्टेरिया. आणि
तयार होणारं जे क्लीन वेस्ट वॉटर आहे त्याला आता आपण नाव काय द्यायला सुरुवात केलेली आहे, इफ्लुएंट. आणि हे इफ्लुएंट आता तुम्ही कुठल्याही रिव्हर ओशियन मध्ये पाठवू शकता. इव्हन इतकंच नाही तर इट कॅन बी यूज फॉर द इरिगेशन पर्पज. याचा इरिगेशनसाठी, क्रॉपिंग सिस्टमसाठी ही फार मोठ्या प्रमाणात तुम्ही यूज करू शकताय. इथंपर्यंत सगळ्यांना कळाले बघा ना. आता वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हे तर लक्षात आले, पण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी काही इंटिग्रेटेड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट बऱ्याचशा शहरात, बऱ्याच युनिव्हर्सिटी थ्रू करण्यात आलेलं आहे. त्यापैकीच्या काही केस स्टडीजची कहाणी आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. इथंच थांबतोय. थँक्यू.